महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। इंदिरा नगर में दहशत फैलाने की साजिश नाकाम, देसी पिस्तौल के साथ युवक गिरफ्तार। इंदिरा नगर इलाके में दहशत फैलाने की फिराक में घूम रहे संदिग्ध युवक को पुलिस ने हिरासत में लिया है। पुलिस ने उसके पास से एक देसी पिस्तौल और जिंदा कारतूस बरामद किया। इंदिरा नगर के अपराध विभाग को गुप्त सूचना मिली थी कि पांडवलेनी के आगे खाली मैदान में संदिग्ध व्यक्ति देसी पिस्तौल के साथ दहशत फैलाने की तैयारी में है। इस सूचना के आधार पर पुलिस ने जाल बिछाकर कार्रवाई की और 19 वर्षीय साहिल राजन सिंह को हिरासत में लिया। तलाशी के दौरान उसके पास से एक देसी पिस्तौल और 3 जिंदा कारतूस मिले। इस घटना की जानकारी वरिष्ठ पुलिस निरीक्षक मनोहर कांडर ने दी। नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना इंदिरानगर पोलीस ठाण्याचे डीबी पथकातील पोलीस अंमलदार सौरभ माळी यांना गोपनीय बातमीदारावर बातमी मिळाली की एका इसमाकडे गावठी बनावटीचे एक पिस्तूल आहे आणि त्याच्याकडे काही जिवंत राऊंड आहे। त्या अनुषंगाने बातमीची खातरजमा करण्याकरता आम्ही वपोनी श्री मनोहर कारंडे सो यांना बातमी सांगितली असता त्यांनी खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेशित केल्याने आम्ही मी PSI फुंदे तसेच माझ्यासोबत डीबी स्टाफ असे पोलीस ठाणे हद्दीत बातमीची खात्री करता गेले असता मुंबई आग्रा महामार्गालगत गरवारी हाऊसच्या बाजूला एका मैदानामध्ये बातमीतील नमूद वर्णनाचा इसम आढळून आला। त्याच्याकडे आम्ही पंचांसमक्ष त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये कमरेला एक लोखंडी देशी बनावटीची मॅगझिन असलेली पिस्टल आढळून आली। त्याचसोबत त्याच्या खिशामध्ये 3 जिवंत पितळी राऊंड असा मुद्देमाल आढळून आल्याने त्याच्याकडे चौकशी करून त्याला ताब्यात घेतलं आणि पोलीस अंमलदार अमोल कोथमिरे यांनी इंदिरानगर पोलीस ठाणे येथे दिलेल्या फिर्यादीवरून नमूद आरोपी जो आहे साहिल राजन सिंग वय 19 वर्ष, व्यवसाय खाजगी नोकरी, राहणार पांडवलेनी परिसर नाशिक यांच्यावरती इंदिरानगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 470/2025 भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 325, 525 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त सो श्री संदीप कर्णिक सो तसेच परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त श्री किशोर काळे साहेब आणि अंबड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सचिन बारी साहेब यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वपोनी श्री मनोहर कारंडे तसेच सपोनी श्री सुनील अंकोलीकर सो यांचे मार्गदर्शनाखाली मी PSI फुंदे तसेच पोलीस हवालदार 2098 पवन परदेशी, पोलीस अंमलदार सागर कोळी, पोलीस अंमलदार सौरभ माळी, पोलीस अंमलदार जयलाल राठोड, अमोल कोथमिरे, प्रमोद कासुदे व वाल्मिक पाटील यांनी केलेले आहे। नमूद आरोपीस पुढील तपासकामी अटक करण्यात आलेली असून त्याच्याकडे अधिक चौकशी करून तपास करत आहोत। इस मामले में इंदिरानगर पुलिस थाने में संदिग्ध के खिलाफ मामला दर्ज कर लिया गया है और आगे की जांच जारी है। महाराष्ट्र बुलेटिन के लिए रोहित वाघ, नासिक। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।